सन्मान नवदुर्गांचा असोसिएट श्री दीपक साडी, एक छत्र अनेक वस्त्र। नमस्कार, मी नम्रता वागळे। सन्मान नवदुर्गांचा या पुढारी न्यूजच्या नवरात्र विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये एक अशी दुर्गा आहे, खरं तर त्यांना दुर्गाच म्हटलं पाहिजे, कारण महिलांवर झालेला अन्याय त्यांनी बघितला आणि आपला मार्ग त्यांनी निवडला। पहिल्या महिला रिक्षा चालक ज्यांच्यामुळे गुलाबी रिक्षा ही संकल्पना सुरू झाली, त्या अनामिका भालेराव आता आपल्यासोबत आहेत। अनामिका ताई, खूप खूप स्वागत आपलं। आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा। थँक्यू। पहिला प्रश्न असा आहे की रिक्षा चालवायची म्हणजे पुरुषांची मक्तेदारी असलेलं एक क्षेत्र आहे, अचानक का वाटलं असं की आपण रिक्षा चालवली पाहिजे? मला तर असं वाटलं की ज्या वेळेला 2012ची गोष्ट होती, त्यावेळेला आमच्या म्हणजे कापूरबावडी ते मानपाडा ह्या रोडवर एका मुलीने रिक्षातून उडी मारली। रिक्षातून उडी मारल्यामुळे मी माझ्या मिस्टरांना तर सांगितलंच की अशी जी काही घटना होते मुलींवर, आता काय मुली कॉलेजला जातात, कोण ऑफिसला जातात आणि शाळेतल्या मुलींवर असं काय जे काही वाईट अत्याचार होतात वगैरे, मग त्याच वेळेला मी माझ्या मिस्टरांना सांगितले की मला एक तर अनुभव आलेला आहे की काय हे खूप काय बेकार आहे आणि मुलींवर काय असं व्हायला नको, पण मला तुम्ही रिक्षा शिकवाल का? बरं, एवढंच विचारलं मी। तर ते बोलले हो, असं तुझ्या मनात का आलं? म्हटलं मला लेडीजसाठी काहीतरी सुरक्षा किंवा मुलींसाठी, मुली कॉलेजला जातात, ऑफिसला जातात मुली, त्यांच्यासाठी काहीतरी करायचं, ही माझ्या मनाची काय खूप धडपड चालू आहे। बरं, त्यांनी मला सांगितलं की बिंदास शिकवेल, पण तू तुझ्या मनाची हिंमत ठेवली पाहिजेस। म्हटलं हो, मला तुम्ही शिकवायला सुरुवात करा। माझ्या मिस्टरांनी मला 2-4 दिवसापासूनच लगेच शिकवायला सुरुवात केली, कारण त्यावेळेला एवढी आपल्या ठाण्यामध्ये म्हणजे चर्चा चालू होती की मुलींवर का असं हे होतं। होय, प्रत्येक ठिकाणी आई मुलीला कॉलेजला सोडायला जाते, शाळेत सोडायला जाते, हे असं का व्हायला पाहिजे म्हणून माझ्या मिस्टरांनी मला खूप काय म्हणजे मदत केली, मला शिकवलं रिक्षा त्यांनी। लायसन बॅचमुळे पण मला खूप काय गडबड आली, त्यावेळेला पण बॅचच्या वेळेला मला खूप काय प्रश्न विचारण्यात आले, काय तुम्ही रिक्षा चालवतायत, आता तुम्ही बॅचला उभे आहेत, लायसन भेटला तुम्हाला, तुम्ही रिक्षा कोणत्या ह्या रूटने गेलं तर त्या रूटला कशा येणार? म्हणजे RTOचे साहेब विचारतात आम्हाला। म्हटलं सर, मी अजून आत्ता माझा लायसन झाला, अजून मी काय रोडवर निघालेली नाही, पण ज्या वेळेला आम्ही आमच्या हातात हँडल घेऊ त्यावेळेला आम्हाला पॅसेंजरही रस्ता सांगणार किंवा आम्ही आमच्या मनाचं खूप काय धैर्य ठेवूनच आम्ही आमचा रस्ता बघून किंवा जाऊ शकतो। सुरुवातीला जेव्हा तुम्ही रिक्षा चालवायचं ठरलं, तुम्ही आता सांगितलं की परमिट आणि ह्या सगळ्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या। रिक्षा चालवणं म्हणजे स्वतःची रिक्षा पण हवी त्याच्यासाठी, तर सुरुवातीला ही कशी मदत झाली? तुम्ही म्हणालात तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला शिकवलं, आणखी कुणाकुणाची कशी मदत झाली? ह्या सगळ्या तुमच्या विचाराच्या मागे कोण कोण उभं राहिलं? अच्छा, ज्या वेळेला मी मला मिस्टरांनी शिकवली रिक्षा झाली, मी दुसऱ्याची रिक्षा चालवायला लागली भाड्याने घेऊन। मग त्यावेळेला मी आमचा रूट म्हटलं म्हणजे स्टेशन ते वर्तकनगर। मला मीटरचं जास्त काय माहिती नव्हतं, पण मी शेअरिंग प्रमाणे अशी करायची। त्यावेळेला आमचे जे कॅडबरीचा सिग्नल आहे खूप काय मोठा आहे, तिथे हवालदार लोकांनी बघितलं, माझ्या पेपरला शूटिंग झाल्या, म्हणजे पेपरला फोटो आले, शूटिंग झाल्या, बऱ्याच काही लोक जिथे ते मला जे काय पेपरवाले भेटायचे, न्यूजवाले भेटायचे, ते थांबवायचे मला। मॅडम तुम्ही असा हा निर्णय का घेतला, तुम्ही का चालवायला सुरुवात केली वगैरे, माझ्या पेपरला न्यूजला वगैरे सगळीकडे यायला लागले। मग त्यावेळेला आपले कमिशनर साहेब लक्ष्मीनारायण साहेब होते। अच्छा, मग त्यांनी पेपर जेव्हा वाचले असतील तेव्हा त्यांनी आपल्या रश्मी करंदीकर मॅडम आहेत ठाण्यातल्या, त्यांनी जे ट्रॉफिक हवालदार असतात त्या लोकांना सांगून ठेवलं की अशी अशी लेडीज एक आपल्या हा रूट चालवते, ती भेटली तुम्हाला दिसली तर तुम्ही तिला थांबवा आणि माझ्याकडे घेऊन या। बरं, आणि माझ्याकडे मेन 4 सीट होते, त्या म्हणजे 4 सीटचा अलाउड नसतो। 4 सीटांनी मला अडवली त्यांनी आणि सिग्नल लागलेला, सिग्नल संपला आणि त्यावेळेला पकडायचे आम्हाला, पण ते आम्ही चोरून लपून आपले घेऊन जायचो। म्हटलं अहो माझी काकी आहे, हो नका हो तुम्ही आम्हाला हे करू। त्यामुळे नाही तुम्हाला आतमध्ये बोलवलंय, साहेबाई बोलवलंय। मला एकदम भीती वाटली, माझ्या मिस्टरांना मी फोन केला, म्हटलं अहो असं आहे, मला काय हे लोक सोडतच नाहीत, म्हटलं मी पॅसेंजर लोक सोडते आणि मी येणार म्हणजे येणार, मी काही जाणार नाहीयेत की बाबा तुम्ही मला बोलवले आणि तुम्ही येऊ शकत नाही म्हणून। मग मला रश्मी करंदीकर मॅडमच्या ऑफिसला नेलं,
तीनाथ नाक्याला. बरं. तिथून त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये बसवलं, कमिशनर ऑफिसला नेलं. मला एवढी भीती वाटायला लागली की काय हा माझ्याकडनं म्हणजे चुकी झाली किंवा माझ्याकडनं काहीतरी म्हणजे गुन्हा झालाय, कारण मी 4 सीट घेतलेत म्हणून. मला नेलं, साहेब मला बाजूला बसवलं, कारण तिथे त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला 4-4, 8-8 दिवस ते लोक घेऊन ठेवतात, तेव्हा ते त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवतात आपल्या. साहेबांनी मला बाजूला त्यांची खुर्ची दिली बसायला. धडधड धडधड व्हायला लागली जीवाची माझ्या. म्हटलं नाही बेटा तू बाजूला बस माझ्या, तू काय घाबरू नकोस म्हणून. बसले, मी बाजूला घेतलं, मला शाबासकी दिली. खरोखर तुला मानावं लागेल की तू ह्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलंस. महिलांसाठी जी काय तुझ्या जीवाची धडपड आहे की महिलांना मुलींना सुरक्षा भेटावी म्हणून तू ह्या क्षेत्रात उतरलीस, तुझे खूप आम्ही आभार मानतो म्हणून बाजूला घेतलं. त्यांनी मला शाबासकी दिली. तेव्हा माझ्या मनातली जी धडधड होती, भीती होती, ती बाजूला निघाली. मग रात्री अपरात्री कुठेतरी दूर भागात पॅसेंजर सोडताना तुम्हाला कधी भीती नाही वाटली? तुम्ही सुद्धा एक स्त्रीच आहात की. अहो भीती वाटायची, आम्हालाही भीती वाटायची, पण आम्ही टफ आहे करायचो. मी मनातून ठेवलं. माझ्या मिस्टरने मला सांगितलं तू ज्या ह्या क्षेत्रात उतरशील हा क्षेत्र चांगला नाही आहे. म्हणजे महिलांच्या बाबतीत कोणाचा विचार कसा, कोण पॅसेंजर म्हणून बसतो गाडीमध्ये, मला इकडे जायचे तिकडे जायचे, तुम्ही नेऊ शकता, नंतर तुझ्यावर काय जर वेळ आली तर तू काय करू शकते. म्हणलं मी आणि तो समोरची व्यक्ती टफाई करायला मोकळी आहेत म्हटलं मी घाबरणार नाही. तेव्हा मला माझ्या मिस्टरांनी माझी हे बघून जीवाची धडाडी मला या क्षेत्रामध्ये त्याने आणलं. अशी वेळ आली कधी टफ फाईट करायची? टफाई करायची वेळ तर आली नाहीये अजूनपर्यंत. बरं, नाही आली. तुम्ही मगाशी सांगितलं की कमिशनरनी तुमचे आभार मानले की पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात तुम्ही पहिली महिला इथे आलात आणि पाऊल ठेवलं. सहकारी म्हणजे आजूबाजूला असलेले रिक्षा चालक, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? हो, अतिशय म्हणजे काही लोकांचा चांगला पण असायचा, काही लोकांचा अतिशय वाईट असायचा. म्हणजे जाणून बुजून टाणे टोमणे मारायचे. बरं, अरे ही लेडीज आता निघाली, आता आमच्या पोटावर पाय येतो की काय, आम्ही काय करायचं, आता आम्ही काय भांडी घासायची का घरी, आता आम्ही काय करायचं, आता आम्ही गावावरनं इकडे आलोय, आमची पोटं कशी भरायची, आज 1 आहे उद्या 2 आहे उद्या परवा 3 आहेत, अशा लेडीज वाढल्यानंतर आम्ही काय करायचं. मग नंतर बाजूला त्यांना तुम्ही प्रश्न नाही विचारले की 4 पुरुष रिक्षा चालक वाढले तर तुम्हाला काय त्रास होईल? कितीतरी व्हायचं, हेच व्हायचं आमचं. अहो मी आज एकटी आहे, आपले हजारो रिक्षा चालक आहेत, तेव्हा तुमची पोटं रिकामी राहत नाहीत का? या भाषेने आम्ही त्यांना उत्तर द्यायचो. रिक्षा चालवताना पाठीमागे जाणून बुजून हॉर्न वाजवायचे की मला जागा दिली पाहिजे म्हणून. आम्ही ही नवीन जेव्हा होतो तेव्हा भीती वाटायची, पण नंतर अनुभव आले की नाही हे जाणून बुजून करत आम्ही असेच राहायचो. तुला जागा पाहिजे जायला, आम्हालाही जागा पाहिजे, जेव्हा रस्ता भेटेल तेव्हा जा, जसाच तसे वागायचो आम्ही. आणि चांगले अनुभव काय आले? चांगले अनुभव म्हणजे त्यावेळेला मला तर म्हणजे माझ्या बाबतीत खूपच वाईट प्रसंग आले, मिस्टरांबाबतीत पण मुलांबाबतीत पण. रश्मी करंदीकर मॅडमने मला अतिशय म्हणजे खूप काही सहकार्य केलं. आणि चांगले अनुभव म्हणजे मी जेव्हा रिक्षा चालवायचे तेव्हा मला वेगवेगळ्या पत्रकार मला बोलून घ्यायचे, मॅडम तुम्ही असं हे क्षेत्रामध्ये केलं, आम्हाला खूप काय तुमचा म्हणजे अभिमान वाटतोय. पॅसेंजर बसलेले असलेले ते लोक म्हणजे लेडीज आज्या करून जास्त करून म्हणजे ज्या वयस्कर लोक असायचे ते लोक आमचे खूप काय कौतुक करायचे. किती मीटर पडला असेल किंवा इथून तिथे 50 रुपये आहेत किंवा 60 रुपये झालेले आहेत तर त्याच्यावरती ते आम्हाला द्यायचे. बेटा हे असू दे, तुझ्या बाळाला खाऊ घेऊन जा, की आम्हाला तुझं खूप काय म्हणजे आनंद वाटतो की तू ह्या क्षेत्रात उतरलेस आणि तुझ्यामुळे अजून लेडीज का या क्षेत्रामध्ये उतरतील. त्यावेळेला मी एकटीच होते, 2012 पासून सुरुवात केली तर, आणि 3 वर्षे मी एकटी होते. म्हणजे 16 मध्ये मग आम्हाला परमिट मिळाले, तेही मिळत नव्हते. मग आपले प्रताप सरनाईक साहेब, परिषाताई, पाटील मॅडम मेन RTOच्या, रश्मी करंदीकर मॅडम, ह्या लोकांनी तर एवढी म्हणजे ज्या वेळेला ती लेडीजनी मुलींनी जेव्हा उडी मारली तिथून त्यांनी आमचा म्हणजे आम्ही त्यांचा पाठपुरावा झाला की आम्हाला 8वी शिकलेली मुली लेडीज किंवा मुलगी कोणतरी, त्यावेळेला 10वीची अट्ट होती. मी माझा हे केलेला अप्लाय वगैरे केला पण तो फेल केला का तर 10वी पाहिजे म्हणून. मग माझा फेल झाला. मग नंतर मी RTO मध्ये गेले, कमिशनर साहेबांना भेटले, त्यावेळेला डोळे साहेब होते, पाटील मॅडम होत्या. त्यावेळेला त्यांनी आम्हाला खूप काय म्हणजे पत्रव्यवहार RTOला घेऊन जा, मंत्रालयात घेऊन जा, तुम्ही कमिशनरला घेऊन जा, म्हणजे थोडक्यात तुमच्यासाठी नियम बदलला. आमच्यासाठी नियम बदलला की 10वी पाहिजे म्हणून.
आता 10वी पाहिजे. मग त्या वेळेला नंतर ह्या लोकांनी असे नियम हे केले की नाही, मग आम्हाला 8वी पास असेल तरी आम्हाला 8वी पासची तुम्ही अट्ट ठेवली त्यावेळेला की आम्हाला 8वी पासची लेडीज वगैरे तुम्ही त्यावेळेला तुम्ही ते परमिट देऊ शकता, लायसन बॅच मिळू शकतो तिला. मग नंतर मंत्रालयात दिवाकर साहेब होते त्यावेळेला, दिवाकर रावते परिवहन मंत्री, त्यावेळेला त्यांनी मग तेही फेटाळलं आमचं की नाही म्हणून. त्यावेळेला माझ्याबरोबर म्हणजे मला सरनाईक साहेब घेऊन गेले मंत्रालयामध्ये. हिवाळी अधिवेशन होतं, सकाळी 7च्या बसला गेलेली मी, रात्री आम्ही 11 वाजता आलो मी आणि माझे मिस्टर. पण तेव्हा पण आम्हाला त्याने वेळ, सरनाईक साहेब हात जोडले त्यांना की एक राखीव परमिट असतो म्हणजे लेडीजसाठी ठेवलेला असतो, पण तुम्ही द्या. मग नाहीच त्यांनी हे केलं. मग नंतर हे पत्रव्यवहार केले. मग तेव्हा त्यांनी ते RTO मध्ये 8वी पासची अट मंजूर केली. मग तेव्हा तिकडनं RTO मध्ये सगळे तिकडे पत्रव्यवहार वगैरे झाल्यानंतर मग त्यांनी ते तुम्हाला तो अधिकृत बॅच मिळाला. अधिकृत आम्हाला बॅच मिळाला की 8वी पासची लेडीज 9वी 10वी नापास असेल तरी म्हणजे कोणती 8वीची मेन 8वी पास पाहिजे फक्त. मग त्यावेळेला 2016 पासून मग आम्हाला सगळ्या लेडीज लोकांना परमिट मिळाले. कसा फरक पडत गेला ह्या गोष्टींमुळे, तुमच्या स्वतःमध्ये कसा बदल झाला? त्यावेळेला मी काम करायची हॉस्पिटलमध्ये, तेव्हा मला महिन्याला 6,000 भेटायचे, 5,000 भेटायचे. शाळेवर होते तेव्हा मला 2,000 पगार होता. म्हणजे दिवसाला किती पडायचे विचार करा तुम्ही. आता मी सकाळी त्यावेळेला तर समजा कमी होते, 14 रुपये 15 रुपये आमचं शेअरिंगचं होतं, मीटर 18 रुपये होता, तरी पण त्यामानाने मला 700-800 रुपये तरी मी तेव्हा करायचे. हां त्यावेळेला 13, 14, 15, 16च्या ह्याच्यामध्ये. पण आता तर म्हणजे सगळ्या लेडीज तुम्ही म्हणाल ना तर 1,000-1,500च्या पुढेच जातात दिवसाचे. क्या बात आहे. कारण आता मी स्वतः सकाळी 11 वाजता माझं सगळं घरातलं आवरून वगैरे येते. मुलगा माझा मुलुंडला कॉलेजला जातो, त्यालाच 11 वाजता घेते मी, त्याला कॅडबरीला सोडते, मुलुंड बसला बसून देते, तिथून माझी मग ती रुळिंग चालू होते. म्हणजे संसार सांभाळून हे सगळं करायचं. हो. वेगळे अनुभव कधी आले रिक्षा चालवताना? म्हणजे कुणी असं चांगला पाठिंबा दिलाय किंवा कुणी काही वाईट बोललंय किंवा कुठेतरी काहीतरी असं संकट आलंय, कुणाला संकटात मदत केली, असे काही वेगळे अनुभव सांगू शकाल? 2012 पासून चालवताय ना रिक्षा तुम्ही? संकट म्हटलं म्हणजे आम्ही आता कोविडमधची गोष्ट सांगते मी तुम्हाला. कोविडमध्ये आमच्या सगळ्या काही लेडीज 25 लेडीज आम्ही तिथे आम्हाला तेव्हा आपले मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेला, मग त्यांनी मंत्री होते एकनाथ शिंदेजी. हां शिंदे साहेब मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेला, पण तेव्हा त्यांनी आम्हाला रिक्षाची हे केली की तुम्ही आपल्या ह्या ज्या काही गुलाबी रिक्षा आहेत ह्यात आपल्या 25 रिक्षा प्रत्येक स्पॉटवर, स्टेशनला 5, तिकडे 5, कॅडबरीला 5, याला 5, तीनात नाक्याला 5, अशा करून 5-5 रिक्षा लावलेल्या. पण ज्या वेळेला मग आम्हाला असे फोन वगैरे याचे, आमचे फोन नंबर वगैरे सगळे त्या लोकांनी करून घेतलेले. पण अशी परिस्थिती होती तेव्हा की घरातून बाहेर निघतानाच आधी जीवाला धडकी भरायची. सगळे लोक कोण बाहेर दिसत नाही, फक्त आमच्या गाड्या आणि आम्ही आणि एक ॲम्ब्युलन्स पोलीस, याच्या व्यतिरिक्त कोण दिसायचं नाही. नंतर त्यांचे फोन वगैरे आले की मग आम्ही आता आम्ही कॅडबरीचा आमचा स्पॉट होता, काही लोकांचा नितीनचा होता, स्टेशनवर जसे जसे ज्या लेडीज लोकांना फोन जायचे, मोबाईलवर मेसेज यायचे की इथे आमचा पॅसेंजर आहे किंवा प्रेग्नेंट लेडीज आहे, तिला डिलिव्हरीसाठी किंवा तपासण्यासाठी वगैरे तुम्ही येऊ शकता का, आम्ही तुमचे मोबाईलला TV ला वगैरे तुमचे नंबर वगैरे हे करतोय बघतोय, तुम्ही येणार का? तर आम्ही म्हटलं हो आम्ही अवेलेबल आहे, तुम्ही कधी आम्हाला बोलू शकता. मग तेव्हा आम्ही जायचो. काही लेडीजची तर तुम्हाला सांगते एवढी कथा बेकार झालेली होई की म्हणजे आपलं जेव्हा 8वा 9वा महिना लेडीजला असतो तेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जाता लेडीज डिलिव्हरी झालेली आहेत रस्त्यामध्ये, गाडीमध्ये आमच्या गाडीमध्ये. आता एक लेडीज आमची कोपरीला गेलेली, एक म्हणजे आमचा 5-5 जणींचा ग्रुप असायचा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी एखादी असायची तर असायची. असाच एक फोन आला, मग लगेच कोपरीला आमची गाडी गेली. कोपरीला गेल्यानंतर ती लेडीज आणि नवऱ्याने बिचारीने पकडलेली तिला अशी, आणि एक तिचं हातात पोट धरलेलं, म्हणजे ते आता जी स्टोरी आहे ती सांगते मी तुम्हाला. आणि ब्लडिंग चालू पूर्ण, काय करा अशी रडून म्हणजे दोघांची पण व्यथा वेगळीच होती ती. आणि त्या आमच्या गाडीमध्ये तिला बसवली, तिथून तिला ज्युपिटरला आणले. ज्युपिटरला आणता रस्त्यामध्येच तिची खूप म्हणजे परिस्थिती होती. नेल्या तिला मुलगा झाला. आणि त्या लोकांनी येऊन आमचे कॅडबरी खाली 5 लेडीज लोकांना, म्हणजे तिच्या मिस्टरांनी पेड्याचे बॉक्स वगैरे आणले 5 जणींना. मला स्वतःला रडायला येतं की तुमची ही जर अबोली रिक्षा नसती तर माझ्या मुलाला आणि माझ्या बायकोला जीवदान दिलं हे तुमच्या अबोली रिक्षाने दिलं. क्या बात आहे.
तुमच्या रिक्षामध्ये सुरुवातीला काही खास सोयी होत्या केलेल्या पॅसेंजर्ससाठी, तुम्ही स्पेशल ठेवलेलं केल्या होतं? होत्या. त्याच्याबद्दल सांगा थोडंसं. माझ्या रिक्षामध्ये मी चहा ठेवलं होतं, पेपर्स होते, रिचार्ज होते, काही मुलींसाठी ज्या काय गोष्टी लागत होत्या त्या ठेवलेल्या होत्या मी. म्हणजे काही आपले कोणाचा ड्रेस फाटला, एक मुलीचा ड्रेस फाटला ट्रेनमध्ये येता येता, तिच्या याला सेफ्टी बेल्ट लावले. म्हणजे सगळ्यापासून मी माझ्या गाडीमध्ये ठेवायचे. पेपर वगैरे, न्यूज, गरम गरम चहा वगैरे त्यांना मिळायचं प्यायला. का की खरंच तुम्ही खूप काय. आणि जेव्हा आमचं त्यावेळेला स्टँड आमचा आलोकच्या तिथे होता. स्टेशनमधून आल्या आल्या माझ्या गाडीवर माझ्या मुलाचं नाव लिहिलेलं होतं, दुर्वास म्हणून. ते म्हणायचं काकी आम्ही तुमच्या गाडीवर नाव बघितलं आणि दुर्वास का माझ्या गाडीतच येऊन बसायचे की आपल्याला चहा भेटला म्हणून. एकीकडे पेपर वाजायची मजा, एकीकडे चहा प्यायची मजा. आम्हाला खूप काय चांगलं वाटतं. तुम्ही आज सोयी ठेवलेल्या आहेत. बऱ्याच महिला, आपल्याकडे महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवतो, पण बऱ्याच महिला ह्या अशा छोट्याशा अपयशाने खचून जातात, निराशेच्या गर्तेत जातात. त्यांना तुम्ही काय सांगाल? मी तर सांगते त्यांना. मी तर त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं की म्हणजे मी जेव्हा शिकवायला सुरुवात केली, रिक्षा पण मी 40-50 लेडीज लोकांना शिकवली असेल रिक्षा. मी तर मग पेपरला सुद्धा माझा नंबर दिला का जी कोण गरजू लेडीज असेल, तिला शिकण्याची, तिच्याकडे पैसे देण्याची ऐपत नसेल, गॅस भरून वगैरे, तर मी स्वतः सांगितलं होतं का जिला शिकायची असेल तिने माझ्याकडे यावं म्हणून. मग कळव्याची एक लेडीज आली माझ्याकडे. ती फुलाचा गजरे वगैरे हे करायची. रात्री 11 वाजता ती घरी जायची. तिचा ती व्यवसाय करून माझ्याकडे 9 वाजता यायची. मी उपवनला राहायची तेव्हा. उपवनला घरी आल्यानंतर आधी ती मला फोन करायची. मग मॅडम येऊ की नको सगळ्या आधी ते विचारायची. मग ती तिथून 11ची बस होती, 11च्या बसला ती कळव्याला यायची. मी त्यावेळेला तिला मी फुकट शिकवलं. काही तिच्याकडनं गॅसचे पैसे घेतले नाही. माझ्या गाडीचं काय जेव्हा नुकसान होईल ते सुद्धा घेतलं नाही मी तिच्याकडनं. मग नंतर आता आपल्याला तर माहिती आहे आपलाही त्याच्यावरच आहे, गॅस वगैरे लागतो, सगळं काय आहे. मग मी थोडे बहुत मला लेडीज पैसे द्यायच्यात आणि मी तरी 40-50 लेडीज लोकांना शिकवलं आहे. क्या बात आहे. आज नवरात्री निमित्त आम्ही तुमच्यामधली एक खूप विशेष दुर्गा बघितली. आपल्या सगळ्या महिला भगिनींना तुम्ही खास नवरात्री निमित्त काय संदेश द्याल? मी तर सांगेल की बाबा नवरात्रीबद्दल मी त्यांना सांगते की आपण नऊ दुर्गा आहेत. आपल्या मनामध्ये केवढी धैर्यपणा आहे, लेडीजमध्ये केवढी हिंमत आहे. काही कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण गेलो तरी आपण ते पुरेपार करतो. की ह्या क्षेत्रामध्ये पण चांगला व्यवसाय. आपण आता कितीतरी लेडीज लोकांची भांडी धुणी करतात, मॉलमध्ये कामाला जातात, पूर्ण 12-12 तास 8-8 घंटे त्यांना उभं राहून. कारण मी स्वतः बघितलं आहे त्या लेडीज लोकांनी कामं सोडून ती हे पायाला गोळे वगैरे यायचे ते दाखवायचे की वहिनी खरंच तुम्ही जर हे रिक्षा चालवायचं जर सुरुवात केली नसती तर आम्ही तर आलोच नसतो आणि तुमच्यामुळे आम्ही येतोय म्हणून. क्या बात. म्हणजे मार्ग प्रत्येक ठिकाणी असतो, आपण फक्त तो शोधला पाहिजे आणि केला पाहिजे. खूप खूप धन्यवाद अनामिकाताई, तुम्ही आलात आणि सगळ्या आपल्या महिला भगिनींना इतका छान संदेश दिलात, तुमचे अनुभव शेअर केलेत. मला खात्री आहे बऱ्याच जणी यातून खूप काही शिकलेल्या असतील. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. तर सन्मान नवदुर्गांच्या या कार्यक्रमाच्या या सत्रात आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटणार आहोत आणखीन एका अशाच दुर्गेला. पाहत रहा पुढारी न्यूज. सन्मान नवदुर्गांचा असोसिएट श्री दीपक साडी. एक छत्र अनेक वस्त्र.